नोटा मतदान हे त्या मशीनमध्ये जे असतं ते नोटा मतदानाचा पर्याय हा लोकांपुढे उपलब्ध करून द्यावा. दंडेलशाही, गुंडागर्दी आणि लोकशाही गुंडाळून ठेवण्याचाच एकंदरीत हा सर्व कारनामा आहे. घोडेबाजार जो आहे हा निवडून आल्यानंतर सुरू व्हायचा असे आरोप होत, मात्र आता आधीच घोडेबाजार सुरू व्हायला लागलाय, धाक दमक दाखवायला लागली आहे आणि निवडणूक फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्यामध्ये संपूर्णतः ही अपयशी ठरलेली आहे. आरोपांचे नेमकं काय होणार मग? हे सगळं सत्तेसाठी आसुसलेली मंडळी आहेत आणि भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे. त्या वॉशिंग मशीन मध्ये कोणताही अट्टल चोर, गुन्हेगार, भ्रष्ट माणूस आणला तरी या वॉशिंग मशीन मधून बाहेर तो एकदम नैतिक आणि खूप ज्ञानी होऊन निघतो. अशा प्रकारचा एक अहंकार हा सत्तेला आलेला आहे. मात्र जो सूर्य उगवतो तो मावळत असतो. भाजपचा हा सत्तेचा माज जास्ती काळ टिकणार नाही आणि या सर्व भ्रष्ट लोकांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कसं बघता तुम्ही? अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये शिवसेना होती. शिवसेनेने जेव्हा मागचा महापौर होता तेव्हा 90,000 कोटी रुपये या ठेवी ठेवलेल्या होत्या. प्रशासकाच्या काळात या 90,000च्या ठेवी या बँकेतून विड्रॉल झालेल्या आहेत. अधिक 13,000 कोटींचं नव्याने कर्ज देखील महानगरपालिकेने स्वतःवर करून घेतलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणुका भ्रष्टाचार भ्रष्टाचार मुक्त या अनुषंगाने काँग्रेस लढत आहेत. दोन बंधू एकत्र आले हा त्यांच्या पक्षाचा असणार निर्णय. मात्र मुंबईमध्ये सर्वात चांगला जर कोणाचा जाहीरनामा असेल तर तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि काँग्रेस पक्षाला मुंबईतल्या लोक यावेळेस मतदान करतील अशी आम्हाला आशा आहे. विकास आघाडी टिकेल असं वाटतं का आपल्याला? महाविकास आघाडी ही आजही आहे, इंडिया अलायन्स आजही आहे. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिलेले असल्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक जिल्ह्याचं संघटन आमचं सर्व निर्णय घेत आहे. कुठलेही मतदार जे आहे ते उरलेले नाहीये. काँग्रेस जे आहे ते शरद पवारच्या नांदी लागलेले आहे. शरद पवार जे आहे ते दाऊदपेक्षा कमी नाही असे देखील टीका जे आहे. आम्ही वंचितच्या सोबत आघाडीमध्ये काही ठिकाणी लढत आहोत. मुंबईमध्ये आमची आघाडी आहे, लातूरमध्ये आहे, नांदेडमध्ये, इतरही काही ठिकाणी आघाडी आहे. त्यामुळे आघाडीमध्ये असताना आता दोन्ही पक्षांनी जर मतांची मोठ बांधायच्या अनुषंगाने पुढे जायचं ठरवलंय तर असे अनावश्यक जे वक्तव्य आहेत या वक्तव्याच्या अनुषंगानं वाद होऊ न देणं हेच उचित आहे. कशा पद्धतीने काँग्रेस यातून भरून येणार आहे? जुनं जाणतं नेतृत्व नंदुरबार आणि काँग्रेस यांचं जे नातं आहे हे अतूट स्वरूपाचं नातं होतं. यामध्ये माणिकदादा असतील, स्वरूपसिंग नाईक असतील, हे काँग्रेस पक्षाचे आमचे अग्रणी नेते होते आणि या सर्व नेत्यांनीच पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचं स्वप्न राष्ट्र निर्माणाचं साकार केलं. महात्मा गांधींनी जो खरा भारत सांगितला होता त्या भारताचा संदेश हा काँग्रेसच्या अग्रणी नेतृत्वाने सतत जोपासत असताना नंदुरबार हे स्वतःचं घर माहेर हीच भूमिका होती आणि या गोष्टींचं नेतृत्व हे स्वरूपसिंग नाईक साहेबांकडे जे होतं. त्यांनी एक मोठा कालखंड फाउंडर ऑफ द नेशन ही संकल्पना साकार करणारं एक कार्य या पिढीने केलं. त्यांचा संदेश हा पुढे घेऊन जायचा आहे. त्यांचं यथार्थ आणि कृतार्थ जीवनाचा सोहळा आपले कर्तव्य हे त्यांनी पूर्ण केलेले आहेत. शेवटी निसर्ग नियती कोणासाठी थांबत नसते. आता दुसऱ्या पिढीकडे समाजकारण राजकारण जात आहे आणि तिसऱ्या पिढीकडे कुठेतरी आता काळाच्या ओघात 21व्या शतकात ते झुकत चाललेलं आहे आणि या सर्वांमध्ये आपण कुठे होतो, कुठे आहे आणि कुठे जायचंय याचं भान आगामी पिढीला देणं हेच या पोकळीच्या अनुषंगानं एक भरीव कार्य राहील असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.